तर सांगली लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे हे सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता त्यांचा प्रचार संपणार आहे। त्यामुळे शेंडगे यांचा आज जोरदार प्रचार सांगलीमध्ये सुरू आहे। अण्णा मला सांगा, 5 वाजता प्रचार संपतोय, कितपत तयारी झालेली आहे आणि विजयाची खात्री किती वाटते? हे पहा, माझी उमेदवारी जी आहे ती ओबीसी बहुजनांच्या जो काय आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी ही माझी उमेदवारी सर्वप्रथम आहे। त्यानंतर हा विषय सांगलीचा विषय जो आहे, सांगलीचा विकासाचा विषय जो आहे, तो सुद्धा विषय जो आहे, ह्या गेल्या 5-25 वर्षामध्ये सांगलीचा अक्षरशः सांगली भकास झालेली आहे। इथले उद्योगधंदे सगळे बंद पडलेले आहेत। MIDC 80% बंद पडलेले आहेत की या ठिकाणी ओबीसी बहुजन मागासवर्गीय मुस्लिम ओबीसी यांची एक लाट आहे, ती सुनामी आहे आणि ती त्या ठिकाणी 7 तारखेला EVM मशीनमध्ये जाऊन आदळणार आहे आणि त्या ठिकाणी एक बहुजनांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभा राहणार आहे। त्यामुळे प्रकाश अण्णा शेंडगे या लोकसभेमध्ये जाणार आहे आणि प्रकाश अण्णा शेंडगे लोकसभेत गेल्यानंतर या महाराष्ट्रातील या सांगली जिल्ह्यामध्ये आता सगळे आमदार जे आहेत ते प्रस्तावित समाजाचे आहेत। एवढी मोठी संख्या आहे, 12 लाख आमचे मतदार आहेत या ठिकाणी, पण आमचे एकही आमदार नाही आहे त्या ठिकाणी, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही आहे, काही नाही, सगळं लुटून खाल्लेलं आमचा वाटा। यावेळी मात्र मी निवडून आल्यानंतर या सांगली जिल्ह्यातील 4 आमदार जे आहेत ते ओबीसीचे असतील हे मी या ठिकाणी ठासून या ठिकाणी सांगतो। प्रकाश यांनी स्वस्त बसणार, एकदा तुम्ही संधी देऊन बघा। 7 तारखेला माझ्या ऑटो रिक्षा या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही मला निवडून द्या आणि बघा सांगलीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम प्रकाश यांनी नाही केलं तर मला माझं नाव ठेवू नका। कॅमेरामॅन खंडू सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।